तर नमस्कार मंडळी, अर्णव रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचं आहे पालक पनीर. मस्त अशी आपण गावरान पालक गावाकडून आणलेली आहे आणि आपण मस्त अशी पालक पनीर बनवूयात. तर आपल्याला काय काय लागणार आहे वगैरे वगैरे ते नंतर बघू. पण सगळ्यांनी पालक ही म्हणजे पालेभाज्या ह्याच जास्त खात जा, कारण आपल्याला ब्लडसाठी पण ते उपयोगी असतात आणि महिलांना तर केसासाठी पण पालेभाज्या खूप चांगल्या असतात. त्यामुळे सर्वांनी भरपूर अशा विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व खूप असतात पालकमध्ये, किंवा मेथीची भाजी म्हणा, अशा पालेभाज्यांमध्ये. तर नक्की म्हणजे रोज आणून नाही खाली तरी 2-3 दिवसाला तर नक्कीच खात जा. तर चला आपण बनवूयात आपलं पालक पनीर आज. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि बनवून जे काय आपण बनवतो ते बनवून मला नक्की कमेंट करून सांगत जा. तर मला कळतं कसं झालं आहे कसं नाही, आपल्याला बनवता येतं आहे की नाही येतं आहे. तर चला आपण सुरुवात करूया पालक पनीरला. तरी ते बघा मस्त असा पालक आहे आपला गावाकडून आणलेला, हिरवा हिरवागार, अगदी बिन फवाऱ्याचा वगैरे औषधाचा. तर मी इथे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याचे आपण 2-3 तुकडे करूयात बघा. आणि जरा पाण्यात उकळून घेऊ त्याला आणि बाकीचा मग मसाला काय लागतो ते बघूयात. तरी ते बघा आपण पाणी गरम करायला ठेवलं. आता पाणी थोडंसं म्हणजे थोडंसं नाही, चांगलं गरम झाल्यावर त्यात आपण ही पालक टाकू. ही साधारणतः 1 गड्डे आहे आणि 3-4 मेंबरसाठी, 4-5 मेंबरसाठी भरपूर होते, कारण आपल्याला पनीर घालायचं त्यात. त्यामुळं तर थोडंसं पाणी चांगलं कोमट झाल्यावर आपण त्यात पालक टाकू. आणि नेहमी बघा पालक पनीर आपण किंवा पालकचं जे काही करतो उकळून, तेव्हा अगदी बर्फाच्या पाण्यात शिजवलेला पालक टाकायचा, बिलकुल कलर जात नाही बघा, हिरवागार पालक राहतो तसाच. किंवा कुठलीही भाजी असो ती हिरवीगार राहते. तरी ते आपलं पाणी उकळलेलं आहे. आता आपण त्यात पालक टाकून घेऊयात. आणि 1-2 मिनटं फक्त उकळून द्यायची तिला. तर बघा इथे मस्त आपला पालक उकळलाय चांगला. आता आपण गॅस बंद करूयात आणि लगेच आपल्याला पालक काढून घ्यायचा आहे. कलर पण कसा हिरवागार आहे बघा. तर इथं मी खाली बघा बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. मी खूप थंड फ्रीजरमधून पाणी काढलं आहे आता. आणि त्यात आपल्याला हा पालक टाकायचा बघा. अशी आपल्यावर कलर चेंज होत नाही बघा भाजीचा. तर आपण 2-3 मिनटं त्या पाण्यात ठेवून देऊयात आणि तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात. तर बघा इथे पालक आपली थंड झालेली आहे आता. आणि आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघूयात आपण. तर इथे बघा मी 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेत. 1.5 टमॅटो घेतला आहे, काजू घेतले, लसूण, 2-3 मिरच्या, अद्रक, गरम मसाला आणि लाल तिखट. तरी ते आपण 1 पाव पनीर घेतलेलं आहे, म्हणजे 1 जुडी पालकला 1 पाव पनीर घेतलं आहे बघा मी. तर 4-5 मेंबरसाठी भरपूर होतं ते. तर आपण प्रथम आपण वाटण करून घेऊयात. तर वाटणासाठी बघा आपल्याला काय घालायचं इथं. मिरची आणि अद्रक, लसूण, टमॅटो, आणि काजू. आणि बघा मी इथं काजू भिजत घातलेलंच पाणी आहे. ते काजू भिजत घातलेलं पाणी ते आपण त्यात टाकून देऊ आणि याचं वाटण करून घेऊयात. तर इथे बघा आपण असं वाटण बारीक करून घेतले आणि त्यानंतर आता त्याच भांड्यात आपण पालक आपला थंड झालेला आहे तो पालक टाकून घेऊ. तरी तर आपण पालक पण बारीक करून घेतला आणि बघा मस्त हिरवागार कलर आला त्याला. तरी ते बघा आपण थोडंसं बटर गरम करून घेऊ आणि त्यात आपण थोडंसं पनीर फ्राय करून घेऊया.
बघा आपलं बटर गरम झालं, थोडंसं पनीर फ्राय करून घ्यायचं. अगदी 2 मिनटं घ्यायचे गरम करून त्याला. तरी आपलं 2 मिनटं पनीर परतलंय बघा. आपण ते काढून घेऊया बघा डिशमध्ये. तर बघा आपण त्याच कढईत आता थोडं तेल घालून घेऊ, 2 चमचे. त्यात थोडा तेजपत्ता, 3-4 मिरे, 3-4 लवंगा आणि थोडीशी दालचिनी घालायची बघा. आणि आपण जो बारीक कांदा कट करून घेतला तो कांदा टाकू. बघा आपला कांदा परतलेला आहे. त्यात आपण जे वाटण केले टमॅटो पेस्ट आणि काजूची टाकून तर इथे बघा आपण थोडीशी हळद टाकू, 1 चमचा धना पावडर टाकू. इथे मी पालक पनीर मसाला आणलेला आहे बघा. तर तो भिजवून टाकला तरी चालतो, मी भिजवून टाकत नाही, पण तुम्ही भिजवून टाकला तरी चालतो. तो 1-2 मिनटं पाण्यात भिजवून ठेवायचा आणि मग टाकायचा. आणि इथं आपल्याला थोडा टाकायचा आहे गरम मसाला. बघा मग आपला मसाला मस्त परतला आहे. त्यात आपण थोडंसं गरम पाणी टाकूया त्याचा, एकदम थोडंसंच टाकायचं आणि झाकण ठेवून 2 मिनटं शिजून द्यायचं. आपण झाकण काढलंय बघा. आता चवीनुसार मीठ टाकू. आता आपण पनीर टाकून 2 मिनटं परतून देऊ त्याला. आणि इथे बघा आपलं पनीर छान परतलंय. त्यात आपण अशी हिरवीगार पालक टाकू बघा. आता तर इथे बघा आपण भाजी उकळेपर्यंत मी इकडे पॅन ठेवला आहे. त्या पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालू, बटर पण घाला तरी चालतंय. इथे आपण तेल तापलंय बघा आपलं. त्यात आपण 2-3 बेडगी मिरची टाकून घेऊ. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू बघा थोडीशी. बघा अशी फोडणी द्यायची त्याला तडका. तर इथे बघा अशी झाली आपली पालक पनीरची भाजी तयार. आपली अशी हिरवीगार पालक बघा, कलर पण
कारण आपण जेव्हा बर्फाच्या पाण्यात टाकतो ना पालक उकळून, तर बिलकुल कलर त्याचा डाऊन होत नाही. तर अशी आपली एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि आपल्या रेसिपीचं नाव पण आहे झटपट रेसिपी आणि गावरान पद्धतीच्या रेसिपी आहेत, जास्त मसालेदार नाही आहेत. तर कशी वाटली ही आपली पालक पनीरची रेसिपी मला नक्की कळवा आणि कशी झाली आहे ते कमेंट नक्की करा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.